रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विचारसागर. विचारसागर ग्रंथामध्ये तरंग 6वा आणि 6व्या तरंगामध्ये आपण विषय पाहत होतो की स्वप्न पदार्थ आहेत. ते स्वप्न पदार्थ सर्व काही आहे ते आंतरिक कल्पित असल्याविषयी आपण शंका आणि समाधानपूर्वक त्याची सिद्धी केली. मग हे स्वप्न आंतरिक कल्पित त्या ठिकाणी निर्माण होतं. मग नक्की आंतरिक कसं कल्पित उत्पन्न होत असतं? तर आपल्या कंठाच्या ठिकाणी एक नाडी त्या ठिकाणी सांगितली. तिला थिता नाडी किंवा पुरेतत नाडी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि हे कोणत्या उपनिषदामध्ये सांगितलं तर मांडुक्य उपनिषदामध्ये हा विचार त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. आणि त्या असणाऱ्या कंठगत नाडीमध्ये हे सारे पदार्थ उत्पन्न होत असतात. पण ती नाडीचा विचार जर केला तर ती नाडी किती मोठी आहे तर ती नाडी सांगत असताना केसाचा 1/1000वा भाग म्हणजे केसाचा 1000वा भाग म्हणजे केस उभा कापायचा आणि त्याचा उरलेला जो शेवटचा 999 तुकडे बाजूला करा किंवा मग 100मध्ये 99 तुकडे बाजूला करा आणि जो शेवटचा तुकडा उरतो तो जेवढा भाग आहे तेवढ्या भागाच्या इतकी ही काही छोटीशी नाडी आहे. आणि त्या नाडीमध्ये हे सर्व पदार्थ काय हत्ती, पर्वत, नदी, नाले हे सगळं उत्पन्न होतात. हे सगळे उत्पन्न होतात म्हणजे त्याच्यामध्ये द्रष्टा वगैरे किंवा अंतःकरण किंवा इंद्रिय हे सगळे सुद्धा काय त्याच्यामध्ये नवीन त्या ठिकाणी उत्पन्न होतात. मग जे अंतःकरण उत्पन्न होत असतं, जे इंद्रिय उत्पन्न होत असतात आणि जे पदार्थ उत्पन्न होत असतात ते सुद्धा कसे असतात? कल्पितच त्या ठिकाणी असतात असा आपण त्या ठिकाणी विचार केला. बरं, तिथं सत्य पदार्थ का नसतात? सत्य पदार्थ तिथं असतील का? तर सत्य पदार्थ नसतील. का सत्य पदार्थ नसतील? बरं, तिथं सुद्धा आपल्याला इंद्रिय मानावं लागतात, अंतःकरण मानावं लागतं, तिथं प्रमाता मानावं लागतो आणि हे सगळे कुठं असतात? स्थूल शरीराच्या ठिकाणी असतात. बरोबर आहे की नाही? मग ते पदार्थ पाहिले त्याला पाहण्याकरता प्राणाची पण आवश्यकता आहे का नाही? कारण अंतःकरणाची वृत्ती तिथपर्यंत गेली पाहिजे. तसं त्या ठिकाणी आपल्याला हे सगळं मानावं लागेल. अंतःकरण मानावं लागेल, त्याच्यात प्राण मानावं लागेल, वृत्ती मानावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं सगळ्या मानावं लागतील. का मानावं लागतील? ह्या तिथं चालत नाही का? ह्या चालणार नाही. कोणत्या? व्यावहारिक सत्यातले पदार्थ प्रातिभाषिक सत्तेमध्ये उपयोगी येत नाही. कारण नियम काय केला आपण का समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो, विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही असं आपण काय केला होता? नियम केला होता. मग स्थूल इंद्रिय जे आपले आहेत ते कुठं असतात? ते आपापल्या गोलकाच्या ठिकाणी स्थिर असतात आणि हे जे नवीन तयार होत असतात हे कसे असतात? कल्पित प्रातिभाषिक अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी तयार होत असतात. म्हणून आपण ती कशी उत्पन्न होत असतात? मग ते उत्पन्न होत असताना त्याचा विचार केला, जे अनिर्वचनीय सता विलक्षण अनिर्वचनीय कल्पित आहे का नाही, मिथ्या अशा पद्धतीनं ते उत्पन्न होत असतात. आणि ते कशा मिथ्या आणि ते बाद करण्यास काय असतात? योग्य असतात. बाद शब्दाचा अर्थ आपण काय केला? बाद शब्दाचा अर्थ आहे का लक्षात? नाहीचा निश्चय करणं याला बाद असं म्हटलं जातं. मग स्वप्नामध्ये जे काही पदार्थ आपण पाहतो, जागे झाल्याच्या नंतर त्या पदार्थांना आपण सत्य म्हणतो का? जर सत्य जर म्हटलं आपण तर मग त्या स्वप्नामध्ये जे काही व्यवहार झाले ते व्यवहार सुद्धा आपण सत्यच मानले असते ना. पण सत्य आहेत का? व्यवहार ज्या अर्थी सत्य होत नाही त्या अर्थी त्या असणाऱ्या स्वप्नामध्ये हे जे काही उत्पन्न झालेले आहेत हे सुद्धा सत्य आहे का? हे सत्य नाही असं आपलं लक्षात येऊन जातं. मग आता त्यावरती शिष्याने केलेली शंका, ती शंका आपल्या सर्वांच्या लक्षात आली का? पुढचा मुद्दा आपल्या सर्वांच्या लक्षात येऊ शकतो. तर शिष्याने काय शंका केली होती का? जागृत पदार्थ हे कसे असतात? त्या ठिकाणी उत्पन्न होत असतात, बरोबर आहे की नाही? उत्पन्न होतात आणि ते प्रतितील येतात. म्हणून ते पदार्थ कसे आहेत? सत्य आहेत. आणि स्वप्नातले पदार्थ कसे होतात? उत्पन्न होतात का?
स्वप्नातले पदार्थ कसे आहेत? बरं, दुसरा मुद्दा असं लक्षात घ्या. जागृतीतले पदार्थ, आता तू पहिल्यांदा हातवटी एक तयार करतो. जागृतीतले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून सत्य आहे. तसे स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात ना. तुम्ही फक्त सत्य उत्पन्न होत नाही असं म्हणतात, पण कल्पित का होईना उत्पन्न होतात ना. मग जो पदार्थ उत्पन्न होतो, जसं जागृतीतले पदार्थ उत्पन्न होतात मग सत्य, तसे स्वप्नातले पदार्थ पण उत्पन्न होतात की नाही, मग त्याला सत्य मानायला काय हरकत आहे? आणि म्हटल्याने काय फरक पडणार आहे का? आणि तुम्ही मान्य केल्याने काय फरक पडणार आहे का? काही फरक पडणार नाही, कारण तुम्हीच आतापर्यंत सांगितले का नाही, हे सगळे अनिर्वचनीय उत्पन्न होतात. म्हणजे अर्थी उत्पन्न होतात ते सत्य आहे असं मान आहे का नाही. हा एक मुद्दा झाला. आणि त्याच्यानंतर त्याने दुसरा मुद्दा उपस्थित केला की स्वप्नस्थ पदार्थांना मिथ्याच ठरवायचे असेल तर, आता हे स्वप्नातले पदार्थ आहे की नाही, या पदार्थांना आता आम्ही म्हटलं की जागृतीमधले पदार्थ जसे उत्पन्न होतात मग सत्य आहे, तसे स्वप्नातले पण उत्पन्न होतात म्हणून सत्य. पण तुम्ही मान्य करणार आहे का? नाही. मग आता स्वप्न पदार्थांना तुम्हाला मिथ्या ठरवायचं ना, ठीक आहे. मग एक करा, काय? स्वप्नस्थ पदार्थांना मिथ्या ठरवायचे असेल तर जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात. जागृतीमधले पदार्थ उत्पन्न झाले म्हणून ते प्रतीतीला अनुभवाला येतात. आणि त्याचा अनुभव कायमस्वरूपी टिकतो का नाही. म्हणजे काल जो पाठ चालू होता तसंच आज पण पाठ चालू आहे का नाही आपला, का का आज वेगळाच सुरू झाला आहे? आज तोच पाठ आहे ना आपला, तसाच विचार चालू आहे का नाही. मग तो जसा प्रतीत, म्हणजे ती प्रतीती बदलते का, तो अनुभव बदलतो का आपला? तसं कालचं स्वप्न आजच आहे का, आजचं स्वप्न उद्याच आहे का, का त्याच्यात काय एखादा क्रम चालू केलेला आहे, नवीन उपक्रम चालू केला का स्वप्नामध्ये? काही उपक्रम चालू केलेला नाही. बघा, स्वप्नस्थ पदार्थांना मिथ्याच ठरवायचे असेल तर जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात म्हणून त्या पदार्थांना तुम्ही कसं म्हणा, सत्य म्हणा. आणि स्वप्न पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात. आता हे स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात का तिथं? नवीन कुठून येतात का? ते उत्पन्न होत नाही. फक्त कसे उत्पन्न होतात? कल्पित उत्पन्न होतात, बरोबर ना. बरं, मग उत्पन्न न होता काय प्रतीतीला येतात, अनुभवाला येतात. आणि म्हणून आपण म्हणतो आज मला स्वप्न पडलं. स्वप्न पडलं म्हणजे अनुभव आला का नाही. पाहिल्याशिवाय अनुभव येतो का? पाहिला तरच अनुभव येतो. म्हणून उत्पन्न न होता प्रतीत होतात म्हणून मिथ्या असा नियम केल्यास हरकत नाही. म्हणून त्याला मिथ्या आहे असा नियम करा असे मला वाटते. म्हणजे माझ्या सामान्य बुद्धीला असं वाटतं, आहे का नाही. तर आता असं वाटतं का हा शिष्य जो आहे ना, हा सुद्धा संगतवार बोलतो. तो काय म्हणतो, जागृतीतले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून आपल्याला दिसायला लागतात, म्हणून प्रतीतीला येतात. आणि स्वप्नातले पदार्थ सुद्धा कसे उत्पन्न होत नाही पण प्रतीतीला येतात की नाही. मग जाऊ द्या, जागृत पदार्थांना सत्य माना आणि स्वप्न पदार्थांना मिथ्या माना, आहे का नाही, असं त्या ठिकाणी तो म्हणतो. पण श्रीगुरु म्हणतो, श्रीगुरु त्या ठिकाणी म्हणतात, बाबा हे तर तुझं म्हणणं आहे का नाही, हे म्हणणं जरी किती संगतवार असलं तर आम्ही तशी संगती मानत नाही. त्याला अनुभवाशी आम्ही ताडून पाहत असतो, त्याला शास्त्रप्रमाण आम्ही त्याने ताडून पाहत असतो. केवळ बाबा वाक्यप्रमाणम एवढं चालत नाही. बाबाने बोललं म्हणजे तसं मान्य होत नाही. तर त्याला काय अनुभव आहे का? त्याला अनुभव असला पाहिजे ना. जागृतमध्ये असणारे जे पदार्थ आहे ते सगळे पदार्थ बघा बरं, जसं मध्यान्मीचा सूर्य, मग मध्यान्मीचा सूर्य आहे आणि मग त्या मध्यान्मीच्या सूर्याचा ताप किंवा त्याचा ऊन आपल्याला जास्त होतं तेव्हाच आपण छत्री वगैरे घेतो की नाही. तसे स्वप्नामध्ये आपल्याला ताप लागतो का? मग तिथं छत्री घेतो का आपण? नाही. मग इथं जसा अनुभव आहे का नाही तसं स्वप्नामध्ये अनुभव आहे का? इथं योग्य देश आहे का नाही, योग्य काळ इथं असतो का नाही, कुठं जागृतीमध्ये. तसं स्वप्नामध्ये योग्य देश काळ वगैरे आहे का? तिथं योग्य देश काळ वगैरे काही नसतं. आमचं असं म्हणणं आहे का योग्य देश कालासहित जी वस्तू उत्पन्न होते ती वस्तू आम्ही सत्य मानतो आणि योग्य देश कालरहित जी वस्तू उत्पन्न होते ती आम्ही मिथ्या मानतो. असं सरळ सरळ मुद्दा आहे. तसं जागृत असणाऱ्या पदार्थांना योग्य देशकाळ आहे का नाही, योग्य देशकाळ आहे. तसं स्वप्नस्थ पदार्थांना योग्य देशकाळ आहे का? योग्य देश नाही, योग्य काळ नाही, काही नाही. तर उदाहरण घ्यायचं जर झालं तर पहा, आता आता आपल्याकडं काय पिकतं ह्या काळामध्ये? ज्वारी बाजरी वगैरे असं पीक येतं की नाही आपल्याकडं? ज्वारी बाजरी अशी पिकं येतात. आता हेच पिकं जर आपण म्हटलं कोकणामध्ये घ्यायची तर ते कोकणामध्ये येतील का पिकं? कोकणामध्ये येणार नाही. कोकणात आले तर काही तिथं साळी वगैरे अशा पद्धतीनं आपण पिकवू शकतो. कोकणात ते पिकवू शकतं. म्हणजे तो देश कोणता आहे पिकवण्याचा? साळी, खेचरं वगैरे पिकवण्याचा योग्य को योग्य क्षेत्र आहे. कोकण हे क्षेत्र झालं का नाही. आणि म्हणजे हे देश झालं तिकडचं, आहे का नाही, आहे का नाही. आणि कोणत्या काळामध्ये पिकतं बरं?
ह्याच काळामध्ये पिकतं ना, ह्याच काळामध्ये पिकतं आहे का नाही. बरं, आपल्याकडं आंबे वगैरे येतात, तर ते कोणत्या काळामध्ये येतात? आंबे उन्हाळ्यात. वगैरे येतात ऑगस्टमध्ये येतात का? उन्हाळ्यात. हां? उन्हाळ्यात. मार्च, एप्रिल, मे. हां? वैशाख आषाढामध्ये आंबे वगैरे येतात की नाही आपल्याला. मग आणि नवरात्रीमध्ये म्हटलं एखादं म्हटलं आमच्याकडं नवरात्रीत आंबे तर येतील का, होईल का शक्य? होणार नाही. म्हणजे त्याला कोणता काळ आहे? वैशाख. ह्या वैशाखात ज्येष्ठामध्ये अशा पद्धतीनं आंबे येतात. बरं, हे बरोबर आहे की नाही. म्हणजे असं त्याला कोणता तरी एक काळ असला पाहिजे, त्या काळातच ते उत्पन्न होतं की नाही. काळाला सोडून कसे काय उत्पन्न होतील बरं? तसं स्वप्नामध्ये तुला झोपला आणि स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये म्हटलं बघा आज आंब्याला किती आंबे आले आणि कधी पाहिले? नवरात्रीमध्ये पाहिले. नवरात्रीत कसे आंबे राहतील बरं? दिवाळीमध्ये कसे आंबे राहतील बरं? बाजारात तरी आहे का आंबे विकायला? आणि मग तुला ते आंब्याचं स्वप्न पडलं. त्याला काळ चुकीचा आहे का नाही? काळ संगत आहे का नाही? मग योग्य देश आहे का त्याला? योग्य काळ नाही. मग योग्य देश काळा वाचून जे प्रतीला आलं ते सत्य मानायचं की मिथ्या मानायचं? मिथ्या मानायचं. ज्येष्ठ वैशाखात म्हटलं असला तर मग ठीक आहे का नाही. पण तसं न पडता तुला अगदी त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये जर असं आंब्याचं स्वप्न पडतं असेल तर ते कसं असतं? कल्पित असतं. स्वप्न पदार्थ योग्य देश काल सामग्री वाचून उत्पन्न होतात. श्री गुरु. हे शिष्य, पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीत होत नाही. पहिली गोष्ट आम्ही काय सांगतो? ज्या अर्थी पदार्थ उत्पन्न होतो त्याच अर्थी तो प्रतीत होतो. तो काय आधी काय म्हणला होता? जागृत पदार्थ उत्पन्न होतात आहे का नाही, म्हणून सत्य आहे. आणि स्वप्न पदार्थ उत्पन्न होत नाही, फक्त प्रतीतीला येतात म्हणून मिथ्या आहे. तर असं म्हणता येणार नाही. कारण स्वप्न पाहिलं याची अनुभूती तुला आहे का नाही? स्वप्न पाहिलं म्हणूनच तू म्हटलं ना, मी स्वप्न पाहिलं, स्वप्नात अमुक अमुक पाहिलं. हे पाहिलं म्हणूनच तुला प्रतीती आली का? ती स्मृती आहे किंवा स्थूल शरीराला सोडून लिंग शरीर बाहेर जाऊन आलं का? याच्यापैकी एकही पण झालं नाही. ज्या अर्थी तुला ते प्रतीतीला आलं त्या अर्थी ते पाहिलेलं आहे आणि पाहिल्याचाच आपण अनुभव त्या ठिकाणी सांगू शकतो. म्हणून हे शिष्य, पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीत होत नाही. हे अनेक वेळा मागे सांगितले. अनेक वेळा मागे सांगितले म्हणजे प्रत्येक चौथ्या तरंगात, दुसऱ्या तरंगात आहे का नाही, अनेक आणि पाचव्या तरंगात सांगितले आणि 6व्या तरंगात तुला परत तेच सांगतो. तुला सांगतो म्हणजे तुझी वेळ आली म्हणून तुलाही तेच सांगतो. बाकीच्यांना सुद्धा आम्ही काय सांगितलं? तेच सांगितलं. जे पदार्थ प्रतीतीला येतात त्याचाच आपल्याला अनुभव असतो. जो पदार्थ आपल्याला प्रतीतीला येत नाही त्याचा अनुभव असतो का? त्याचा अनुभव नसतो. हे अनेक वेळा मागे सांगितले आहे. आणि ज्या अर्थी स्वप्नस्थ पदार्थाची प्रतीती होते आणि ज्या अर्थी तुला स्वप्नामध्ये जे पदार्थ पाहतो त्याची प्रतीती होते त्या अर्थी त्याची उत्पत्ती मानलीच पाहिजे. म्हणून त्या अर्थी त्या पदार्थाची उत्पत्ती मानावं लागेल की नाही आपल्याला? मानावं लागेल. का? तुला प्रतीती आली, तू म्हटलं मी स्वप्नामध्ये अमुक पाहिलं, याचा तुला अनुभव आला, मग तो पदार्थ तुला मानावा लागेल का नाही? मानावाच लागेल. म्हणून मानल्याशिवाय दुसरा पर्याय आहे का? दुसरा कोणताच पर्याय नाही. आणि ज्या अर्थी स्वप्नस्थ पदार्थाची प्रतीती अनुभव तुला आला त्या अर्थी त्याची उत्पत्ती मानलीच पाहिजे. फक्त आता इतकाच फरक आहे का तो पदार्थ सत्य आहे का मिथ्य आहे? ऐक नाही, हे याचा आपण विचार पुढं करू ना. ऐक नाही, कसा विचार करणार आहे? याच्यामध्ये विचार करताना आपण त्याला योग्य देश काल असं कारण पाहू ना आपण. जसं मंद अंधकारादी दोषामध्ये रजो सर्प भासला की नाही, रज्जूवर सर्प भासला त्याला कारण आहे का नाही? मंद अंधकारादी दोष कारण आहे का नाही? वास्तविक तिथं सर्प आहे का? नाही, तिथं रज्जूच आहे. पण मंद अंधकारादी दोष त्याला कारण ठरले का नाही? कारण ठरले. तसं तुझ्या स्वप्नाला काहीतरी कारण असेल ना, ते कारणाचा आपण शोध घेऊ ना. पण पदार्थ नाही असं तू म्हणतो का? असं म्हणून चालणार नाही. ज्या अर्थी तुला प्रतीतीला आली, ज्या अर्थी त्याचा अनुभव आहे आणि अनुभव तू बोलून दाखवत आहे त्या अर्थी ते नाही असं म्हणता येणार नाही. तो आहेच आहे असं लक्षात घे. त्या अर्थी त्याची उत्पत्ती मानलीच पाहिजे. पण नुसती उत्पत्ती होणं हे सत्वास सत्यत्वास किंवा मिथ्यात्वास हेतू नाही. नुसती उत्पन्न झाली आहे का नाही, रजो सर्प उत्पन्न झाला म्हणून म्हणा सत्य आहे. कसं काय सत्य म्हणायचा? अनुभवाला ताडून तर पाहिलं पाहिजे का नाही? मग अनुभवाला ताडून पाहिलं पाहिजे. म्हणून नुसतं उत्पन्न झालं आणि प्रतिती आली आणि दिसला म्हणून मी सांगतो, याच्यावरून ठरेल का तो पदार्थ सत्य आहे का मिथ्या आहे? यावरून तो पदार्थ सत्य ठरत नाही आणि मिथ्या ठरत नाही. बघा किती मंथुनी नवनीता किती मंथन करून चाललाय का नाही विचार हा.
फार मंथन आहे. आता हे कुठे घ्यायचं आपल्याला? हे जसं स्वप्नाचं उदाहरण आपल्याला चांगलं कळलं, तसे जागृतीचं उदाहरणसुद्धा आपल्याला याचा दृष्टांत करून पुढे विचारात घ्यायचं. पण आता चौथ्या तरंगात जितका बारकाईनं खुलासा झाला नाही, पाचव्या तरंगात काय तेवढा खुलासा झाला नाही, पण सहाव्या तरंगामध्ये आणखीन खुलासा त्याच्यामध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणून नुसती उत्पत्ती होणं हे सत्यत्वास किंवा मिथ्यात्वास हेतू नाही. पदार्थाची उत्पत्ती योग्य देशकाल सामग्री वाचून असेल तर तो उत्पन्न झालेला पदार्थ मिथ्या आहे. तो पदार्थ उत्पन्न झाला की नाही, त्याला कारण आहे की नाही? कारण पदार्थ ज्या अर्थी कार्य उत्पन्न होतं त्या अर्थी त्याच्या मागं कारण असलं पाहिजे की नाही? कारणाशिवाय कार्य उत्पन्न होतं का? माती वाचून घट उत्पन्न होतो का? आईवडिलांना वाचून पुत्र उत्पन्न होतो का? कोणाला याचा अनुभव आहे का की आईवडिलांना वाचून पुत्राची उत्पत्ती? तसं प्रत्येक वस्तूला काहीतरी कारण आहे, ऐक नाही? मग इथं काहीतरी कारण असलं पाहिजे का नाही? असलंच पाहिजे. काय कारण आहे? शोधा म्हणे. बघा, पदार्थाची उत्पत्ती योग्य देशकाल सामग्री वाचून असेल तर तो उत्पन्न झालेला पदार्थ मिथ्या असतो. त्याला योग्य देश आहे का? योग्य काल आहे का? स्वप्नामध्ये हत्ती आपल्याला प्रतीतीला आला, हे का नाही? स्वप्नामध्ये हत्ती आपला प्रतीतीला आला, मग त्याला कोणता देश आहे, कोणता काल आहे, हे जर त्या ठिकाणी संयुक्तिक जर असेल तर मान्य केलं असतं. पण तिथे योग्य देश काल आहे का? योग्य देश नाही, योग्य काल नाही. तू झोपला कुठं? 10x10च्या खोलीमध्ये, ऐक नाही? आणि सूर्य पाहिला कोणता? मध्यान्मीचा, तळपणारा, ऐक नाही? असं सूर्य पाहिला. आहे का योग्य देश, योग्य काल? कोणतंच नाही, ऐक नाही? अशा पद्धतीनं ते योग्य देश काल सामग्री वाचून असेल तर तो उत्पन्न झालेला पदार्थ कसा ठरतो? शेवटी पर्यायीने मिथ्या अशा पद्धतीचा ठरत असतो. म्हणजे योग्य देश काल सामग्रीचा अभावच मिथ्यात्वास कारण आहे. मग योग्य देश काल याचा काय झाला? त्या ठिकाणी अभाव झाला, बरोबर ना? योग्य देश कालाचा जर अभाव असेल तर तो पदार्थ सत्य कसं काय मानता येईल आपल्याला? म्हणताच येणार नाही. योग्य देशकाल सामग्री सहित पदार्थ असेल तर तो पदार्थ आपण सत्य म्हणू शकतो. पण त्याला योग्य देश नाही, योग्य काल नाही, म्हणून तो पदार्थ पर्यायीने आपल्याला सत्य न म्हणता आपल्याला तो मिथ्याचं असा त्या ठिकाणी म्हणावा लागतो. स्वप्नातील हस्त्यादिकांच्या उत्पत्तीस योग्य देशकाळ अनुकूल नाही. आता बघा, स्वप्नामध्ये आपल्याला काय उत्पन्न होतं? हत्तीची आई, हत्तीचं बाळ, आहे की नाही? बरं. आणि हत्तीचे वडील, हत्तीचा आजोबा, हे सारं घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला काय घेता येईल? बरं, मग पहिल्यांदा आता कोण जन्माला आला पाहिजे? हत्तीच्या आजोबा आली पाहिजे, आहे की नाही? मग आजोबांचं वय किती, हत्तीचं वय किती, कोणाला माहिती आहे का? नाही माहिती. बरं, असेल काहीतरी 60, 70, 100 काहीतरी असेल. आपल्यापेक्षा जास्त असेल, कमी असेल, आपल्याला त्याचं मोजमाप काही माहीत नाही, नसू द्या. पण कमीत कमी त्याचा काळ तर मोठा असला पाहिजे की नाही? मग हत्तीच्या आजोबांचा काळ, ऐक नाही? मग कितीतरी काळ जावा लागेल, बरोबर आहे ना? म्हणजे 50 वर्षाचा काळ जावा लागेल. आता 50 वर्षाचा काळ गेला, नंतर त्या नंतर हत्तीने मिळाली, त्यांच्यामध्ये नवीन ते पिल्लू निर्माण झालं, आहे का नाही? मग ते वाढलं, मग त्याच्यापासून दुसरं झालं, आहे का नाही? मग त्याचं 50 वर्ष, याचं 25 वर्ष, त्याच्यात त्याचं 25 वर्ष, 25 वर्षाची एक एक पिढी धरा. असं करता 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 किती मोठा हत्तीचा कळप झाला बरं तिथं तयार? मोठा हत्तीचा कळप झाला तयार. किती वर्ष लागली एवढं व्हायला? कमीत कमी 100, 150, 200, 300 वर्ष लागतील का नाही? एवढं वर्ष त्या ठिकाणी लागू शकतात, आहे की नाही? एवढे वर्ष असेल तरच हत्तीचा कळप तयार होतो. हे संगतवार आहे का नाही? एवढे वर्ष झाले तरच हत्तीचा कळप तयार होऊ शकतो, नाहीतर होऊ शकत नाही, आहे का नाही? आता याला स्वप्न किती मिनिटात पडलं होतं? किती क्षणाचं होतं स्वप्न याचं? एवढ्या एका क्षणामध्ये एवढा हत्तीचा कळप, त्याचे सगळे पाहिले त्या ठिकाणी, आहे का? योग्य काळ आहे का त्याला? एका क्षणात एवढं सगळं कसं काय उत्पन्न होईल? एका क्षणात ज्या अर्थी उत्पन्न होतो तो काळ त्याला अनुकूल आहे का? काळ अनुकूल नाही. बरं, तू झोपलाय कुठं? 10x10च्या खोलीमध्ये झोपला. बरं, तुला स्वप्न कोणत्या नाडीमध्ये पडलं? त्या नाडीचं नाव काय? पुरातीत नाडी. किंवा थिता नाडी, 2 नाडी सांगितलं, आहे का नाही? ते एवढी नाडी, त्या एवढ्या नाडीमध्ये इतका काळ तू कसा राहिला? बरं, एवढ्या नाडीमध्ये एवढा हत्ती कसा काय आला? बरं, जाऊ दे, ती नाडी जाऊ दे, तू झोपलं कुठं? म्हणजे 10x10च्या खोलीमध्ये झोपला. बरं, ह्या खोलीमध्ये एवढा हत्तीचा कळप आला कसा? तो बसला कसा? नुसता कळप आला का तिथला प्रदेश पण आला?
तिथला प्रदेश आला. तिथला प्रदेश आला का तिथे रस्ते, झाडे वगैरे, पर्वत, नदी, नाल्या, सूर्य, चंद्र वगैरे हे सगळं आलं. 10 बाय 10च्या खोलीमध्ये एवढं येऊ येऊ शकतं का? येऊ शकत नाही. आपण जेव्हा जागृतीमध्ये हत्ती पाहतो तेव्हा तिथं जंगल वगैरे, अरण्य वगैरे असतं का नाही, पर्वत, नद्या, नाल्या असतात का नाही, तो तितका त्याला देश त्या ठिकाणी असतो का नाही, तेवढा मोठा देश असतो, आहे का नाही, आणि तेवढा काळ पण असतो का नाही, तेवढा काळ पण असतो. मग तो संगतवार लागू शकतो. तसं स्वप्नामध्ये हे हस्त्यादी, पर्वत आदी हे सगळं प्रतीतीला येतं. याला किती मोठा काळ असतो, तेवढा काळ इथं जेवढा गरजेचा काळ आहे तेवढा गरजेचा काळ तुला स्वप्नात आलता का? तुला स्वप्न पडलं 1 मिनिटाचं, 1 सेकंदाचं, काहीतरी असेल त्याचं मोजदार, आहे का नाही, आणि तेवढ्या काळामध्ये तुला एवढं प्रतीतीला आलं. मग हे संगतवार आहे का? हे संगतवार नाही, हे मुळात असंगतवार आहे, अयुक्त स्वरूपाचं आहे. म्हणून योग्य देश काल सामग्रीचा अभाव मिथ्या स्वस्थकार नाही, म्हणजे योग्य देश नाही, योग्य काळ नाही, म्हणून जो पदार्थ तुला प्रतीतीला आला तो सत्य न म्हणता मिथ्या मानावा लागेल. का? योग्य देश काल सामग्रीचा काय झाला? अभाव अशा पद्धतीनं झाला आहे. स्वप्नातील हस्तदिकाच्या उत्पत्तीस योग्य देश काळ अनुकूल नाही, आणि तिथं देश नाही, तिथं काळ नाही, कोणतीच गोष्ट अनुकूल अशा पद्धतीची नाही. कारण स्वप्नातील देश कालापेक्षा विस्तीर्ण देशात व दीर्घ काळात उत्पन्न होणारे हास्यादिक पदार्थ स्वप्नात क्षणमात्र कालात आणि अल्पकंठ्य देशात उत्पन्न होतात, म्हणून मिथ्या आहे. हे पदार्थ आम्ही मिथ्या मिथ्या असं नुसतं मिथ्या म्हणतो का? त्याला काही आधार देतो आम्ही, अनुभव देतो ना अनुभव. म्हणजे काय? तिथं देशकालापेक्षा विस्तीर्ण, बघा, विस्तीर्ण देशात आणि दीर्घ काळात हे सगळे पदार्थ कसे उत्पन्न होत असतात? देश कसा असला पाहिजे? विस्तीर्ण. आणि तो झोपला किती खोलीमध्ये? 10 बाय 10ची. ती किती? ती 10 बाय 10ची खोली एवढी विस्तीर्ण आहे का? का त्याच्यामध्ये एवढं बसेल बरं? आहे का नाही? म्हणजे विस्तीर्ण देशात आणि दीर्घ काळात, आणि हे सगळे उत्पन्न व्हायला काळ किती पाहिजे? दीर्घ, फार मोठा अशा पद्धतीचा काळ लागतो, मगच हे सगळे पदार्थ उत्पन्न होत असतात, आहे का नाही? अहो झालं हत्तीचं झालं समजा, पण ते झाडं उत्पन्न होत असताना त्या झाडाचं आयुष्य पहा ना किती असतं. माऊलींचा वृक्ष आज एक आहे का नाही आळंदीमध्ये, जयाच्या द्वारे सोन्याचा पिंपळ, किती वर्षाचं आहे? मग तुला एका मिनिटात एवढं सगळं कसं काय पडलं बरं, प्रचितीला आलं बरं? हे येणं शक्य आहे का? येणं शक्य नाही. म्हणून दीर्घ काळात उत्पन्न होणारे हास्यादिक पदार्थ स्वप्नाच्या क्षणमात्र काळात, आहे का नाही, काळ कसा आहे? क्षणमात्र. आणि देश कसा आहे? कंठ, आहे का नाही, देशात ती नाडी असते त्याच्यामध्ये उत्पन्न होतात. म्हणून हे सर्व पदार्थ काय आहे? अनुभवाच्या विरुद्ध आहे, म्हणून हे पदार्थ सत्य नसून मिथ्य आहे. आणि जागृतीतले पदार्थ तुम्ही मानू शकता की नाही? हे मानू शकता. आजही माऊलींच्या द्वारात गेले तर तिथं जो पिंपळ आहे तो पिंपळ जसा पूर्वीचा आहे तसाच आहे, तशीच त्याची परिस्थिती, तो सत्य म्हणू शकता. पण स्वप्नातलं सत्य म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. आता त्यावरती शिष्य शंका करतो. महाराज, स्वप्नामध्येही विस्तीर्ण देश आणि बहुत काळ प्रतीत होतो. तो हास्यादिकांना कार्य म्हटले तर योग्य देश कालापासून उत्पन्न झालेले स्वप्नातील हास्यादिकही सत्यच आहे असे म्हणावयास काय हरकत आहे? आता शिष्याने त्यावरती श्रीगुरूंचं समाधान करण्याकरता एक उपाय त्या ठिकाणी सांगितला. तर काय उपाय सांगितला? भले तुम्ही काय म्हणता, एका क्षणात, आहे का नाही, म्हणजे कोणता विस्तीर्ण देश आणि दीर्घ काळ, आहे का नाही, याला कारण आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे, ज्या अर्थी हत्ती उत्पन्न झाला, बरोबर आहे की नाही, तो प्रदेश उत्पन्न झाला, तो काळ उत्पन्न झाला. आता हत्ती सत्य उत्पन्न झाला का मिथ्या उत्पन्न झाला? बरोबर आहे की नाही? मग जसा हत्ती उत्पन्न होतो, त्या हत्तीबरोबर काळ उत्पन्न होत नाही का? हत्तीचा काळ, हत्तीचे माता पिता हे सगळे उत्पन्न होतात. बरं ते कधी कसे उत्पन्न होतात? मागे पुढे उत्पन्न होतात का एकदम उत्पन्न होतात? युगपत युगपत उत्पन्न होतात. फक्त स्वप्नामध्ये ते कळत नाही आपल्याला, नाही तर उत्पन्न होतात की नाही? उत्पन्न सुद्धा त्या ठिकाणी होत असतात. मग विस्तीर्ण देश आणि दीर्घ काळ असं म्हणायची काही गरज आहे का? अहो ते सुद्धा त्याच्याबरोबरच उत्पन्न होतात ना.
आहे का नाही? जसं बाजारामध्ये गेलो आपण, म्हणलं आम्हाला केळं द्या, केळं दिल्याच्या नंतर नुसता केळीचा गर देतात का केळीची सालपट त्याच्याबरोबरच येतात? हम्म. अहो आपण साधा मनुष्य झाली समोर पण इथे. पाहिला, मनुष्य पाहिल्याच्या नंतर आपण आहे का नाही, पार अगदी त्याची दाढी डोकी पिकलेली पूर्णपणे, आहे का नाही, जखड झालेलं आहे, तर आपण म्हणतो का तुमचं वय किती? तर त्या 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 व्यक्तीबरोबर त्याचं वय पण आपल्याला कळतं की नाही? अहो हे 80 85 90 वर्षाची व्यक्ती असली पाहिजे असं आपल्याला वेगळं सांगावं लागतं का? नाही सांगावं लागत. त्याच्याबरोबर तेही प्रतितीला येतं. आता हे थोडं शिष्याला पण आपण जरा थोडं सहकार्य करावं म्हणून त्याच्या बाजून थोडं बोलायचं. तसं त्याचं काय म्हणणं, का हे जसं सगळं उत्पन्न त्या ठिकाणी होत असतं, मग तिथं दीर्घकाळ आणि विस्तीर्ण देश हा उत्पन्न नाही होऊ शकत का? हा पण तिथं उत्पन्नच होतो ना, असं आहे का नाही? मग स्वप्नामध्ये विस्तीर्ण देश आणि बहुत काळ प्रतीत होतो, तो हस्तधिकांना कारण म्हटले पाहिजे, आहे का नाही? मग तो सुद्धा प्रतीत होतो. आता आम्ही काय म्हटलं, तो स्वप्न पदार्थ मिथ्याच आहे का नाही? कारण ते उत्पन्न न होता प्रतीत होतं, मग मिथ्याच आहे का नाही? आणि मग आता हे सगळं उत्पन्न होतं काय? हस्त्याधिक उत्पन्न होतं की नाही? त्याच्याबरोबर त्याचा काळ आणि त्याचा त्याचा विस्तीर्ण प्रदेश आणि दीर्घकाळ हा सुद्धा त्याच्याबरोबर प्रतीतीला येतच असतो. तो हस्त्याधिकारा कारण म्हटले तर योग्य देशकालापासून उत्पन्न झालेले, आहे की नाही? मग आता योग्य देश पण आला का नाही तिथं, आणि योग्य काळ पण आला का नाही हस्त्याधिकारांना उत्पन्न करणारा? हो, आला त्या ठिकाणी. मग योग्य देशकालापासून उत्पन्न झालेले स्वप्नातील हस्त्याधिकही सत्यच आहे. म्हणून ते आता तुम्ही काय म्हटलं होते, का योग्य देश काल सामुग्री वाचून उत्पन्न, योग्य देश काल सामुग्री वाचून, आहे का नाही, रहित जे उत्पन्न होतं ते मिथ्या. पण आम्ही म्हटलं की नाही तुम्हाला, आता तिथं सुद्धा योग्य देश असतो, योग्य काळ असतो, फक्त ते कळत नाही आपल्याला, आहे का नाही? आपण कुठं झोपलो हे कळतं का आपल्याला? आपण कुठं झोपलो, घरात झोपलो का अंगणात झोपलो हे कळतं का? बरं आता हे स्वप्न पडतंय, हे पुरीतीत नाडीमध्ये मला स्वप्न पडतंय हे तरी कळतं का? हेही कळत नाही आपल्याला, आहे का नाही? असं लक्षात घ्या. चला, तो हस्तधिकांना कारण म्हटले तर योग्य देश काळापासून उत्पन्न झालेले स्वप्नातील हस्तधिकही सत्यच आहे. म्हणून आमचं काय म्हणणं आहे, का तिथं जे उत्पन्न होत असतं ते त्याबरोबर येतच असतं. म्हणून हस्तधिकांना सत्य म्हणायला काय हरकत नाही, असे म्हणावयास काय हरकत नाही. श्री गुरु म्हणतात हे म्हणणे बरोबर नाही. वरची शंका लक्षात आली का? कोण सांगू शकतो वरली शंका शिष्याने केलेली? सांगा एक जण. आता येते ना सांगितलेली तुम्ही? मी सांगू का दुसरं कोण हा, सांगू? सांगा सांगा सांगा. शिष्य म्हणतोय की स्वप्नामध्ये जसं विस्तीर्ण देश आणि काळ प्रतीत होतो, तो हस्त्याधिकांना कारण म्हटलं. म्हणजे तर त्याच्यासाठी काय सांगितलं की योग्य देश किंवा काळ असला पाहिजे, आणि उत्पन्न झालेले पदार्थ स्वप्नातील हस्त्याधिक आहेत म्हणजे सत्य आहेत. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की बाहेर जसं देशकाल तुम्ही सांगताय तसं स्वप्नामध्ये सुद्धा जो देशकाल सांगितलाय तो त्या पदार्थांच्या बरोबर उत्पन्न होतोय, म्हणजे तो पण योग्य देशकाल आहेच. म्हणजे तिथं त्या ठिकाणी तो योग्यच आहे. अशा पद्धतीने तो शंका करतो. असं म्हणायला काय हरकत आहे? हा, इथं बाहेर जसं योग्य देशकाल तुम्ही मानताय, की 1 वर्ष, 2 वर्ष जसा कालावधी सांगताय, तिथं उत्पन्न होणारं ज्या पद्धतीनं हत्ती वगैरे उत्पन्न होतात, पर्वत, नद्या प्रतीतीला येतात, तसं तिथं होणारा काळ सुद्धा किंवा देश सुद्धा तो उत्पन्न होता असं म्हणायला काय हरकत आहे? मग आता हे पदार्थ उत्पन्न झालेले आहेत, तुम्ही काय म्हणता पदार्थाला सत्यत्व मिथ्यात्व मानून चालत नाही, ते कसे मानले पाहिजे? तर योग्य देशकाला सहित उत्पन्न होत असतात ते सत्य, आणि योग्य देशकाला वाचून उत्पन्न होत असतात ते मिथ्या. तर आम्ही तुम्हाला सांगितलं की नाही, स्वप्नामध्ये सुद्धा योग्य देशकाल उत्पन्न होतात, मग ते पदार्थ तुम्हाला मिथ्या आहे असं म्हणता येईल का? म्हणून ते पदार्थ तुम्हाला सत्यच आहे असं म्हणावा लागेल. आता श्री गुरु त्याचं काय करतात, समाधान योग्य करतात. देश आणि काल नाहीच ना पाहू आ स्वप्न. योग्य देश आणि काल पण मग तिथं प्रथितीला येतात की नाही तुम्हाला? स्वप्न पडले क्षण मात्र, स्वप्न पडले तुम्हाला 10 बाय 10च्या खोलीमध्ये पडले, तुम्हाला ध्यान आहे का की मी 10 बाय 10च्या खोलीमध्ये झोपलो? हे स्वप्न मला पुरीतच नाडीमध्ये पडतं, थिता नाडीमध्ये पडतं, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही. तुम्हाला काय माहिती आहे? हत्ती माहिती आहे. हत्तीच आता समजा हत्तीचे वडील पाहिले मोठे दिसतात, यांचं वय किती असलं पाहिजे हे तुम्हाला लगेच लक्षात येतं का नाही? तिथं हत्तीचं वय किती असलं पाहिजे, हत्तीच्या आईचं वय किती असलं पाहिजे हे तिथं लक्षात येतं का नाही? तिथं लक्षात येतं. म्हणजे तिथं योग्य देश काल वगैरे सगळं आपल्याला जसं जागृतीमध्ये दिसतं तसं तिथं दिसतं का नाही? तसंच त्या ठिकाणी आपल्याला प्रतीतीला येत असतं. मग योग्य देशकाल सामुग्री नाही का? योग्य देशकाल सामुग्री तिथं आहे. मग योग्य देशकाल सामुग्री असेल तर तो पदार्थ आपण मिथ्या कसा म्हणायचा?
तो पदार्थ आपल्याला सत्यच अशा पद्धतीने म्हटला पाहिजे. आता श्रीगुरु त्या ठिकाणी समाधान करतात. श्रीगुरु, हे म्हणणे बरोबर नाही. हे म्हणणे तुझं म्हणणं आहे ना, हे बरोबर नाही. कारण स्वप्नामध्ये हस्त्यादी पदार्थाच्या बरोबर प्रतीत होणारे अधिक काळ, अधिक देशही अनिर्वचनीय प्रातिभाषिक उत्पन्न होतात. ऐक नाही. आता हे हास्यादिक जसं अनिर्वचनीय उत्पन्न झालात की नाही. अनिर्वचनीय म्हणजे सत नाही, असत नाही, सता सता विलक्षण, मिथ्या असे उत्पन्न झाले का नाही. मग हास्यादिक कसे उत्पन्न झाले. अनिर्वचनीय, कल्पित, मिथ्या प्रतीतीला आले का नाही. हो, मिथ्या प्रतीतीला आले. मग तिथला देशकाल सुद्धा कसा प्रतीतीला येणार तुम्हाला. सत्य म्हणून प्रतीतीला येणार का मिथ्या म्हणून प्रतीतीला येणार आहे. मिथ्या म्हणून प्रतीतीला येतात. आणि जे मिथ्या म्हणून प्रतीतीला येतात, ऐक नाही, ज्याची ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो, ती कोणती सत्ता बरं. प्रातिभाषिक. प्रातिभाषिक सत्ता. आणि प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ कसे असतात. कल्पित असतात, मिथ्या असतात. मग तू म्हणतो योग्य देशकाल सामुग्री सहित पदार्थ उत्पन्न होतात. आम्ही तुम्हाला सांगितलं, पण ती योग्य देशकाल सामुग्री कशी आहेत. सत्य आहे का कल्पित आहे. कल्पित स्वरूपाची असते, म्हणून ती प्रातिभाषिक सत्तेमध्ये येत असते. हे म्हणणे बरोबर नाही. कारण स्वप्नामध्ये हस्ताधिक पदार्थाच्या बरोबरच प्रतीत होणारे अधिक काळ आणि अधिक देशही अनिर्वचनीय प्रातिभाषिक उत्पन्न होतात. हस्त्यादी पदार्थाप्रमाणे त्याची उत्पत्ती हस्त्यादी पदार्थाप्रमाणे त्याची उत्पत्ती होते, म्हणून त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते. आता तू काय म्हणला होता का ज्या अर्थी हत्ती वगैरे हे सगळे पदार्थ उत्पन्न होतात की नाही. मग त्या हत्तीला पाहिल्याच्या नंतर त्या हत्तीचं वय पण प्रतीत होतात. आता ज्या अर्थी तुला हत्ती प्रतीतीला आला, तो सत्य प्रतीतीला आला का कल्पित प्रतीतीला आला होता. कल्पित स्वरूपाचा, मिथ्या स्वरूपाचा प्रतीतीला आला. मग त्याचं वय कसं येणार आहे. सत्य प्रतीतीला येणं का मिथ्या प्रतीतीला येणार वय. वय पण मिथ्या प्रतीतीला येईल. सगळं तसंच प्रतीतीला येणार. त्याचं वय, त्याचा देश, त्याचा काळ, हे सगळी सामुग्री कशी येणार आहे. तशाच पद्धतीची प्रतीतीला येणार आहे का ते सत्य प्रतीतीला येणार आहे. बरं, सत्य प्रतीतीला जर आलीच असती तर दुसऱ्या दिवशी पण तो हत्ती वगैरे सगळं तुम्हाला तसंच दिसलं असतं की नाही. म्हणजे त्या सत्तेमध्ये जायचं. ऐक नाही, जसं ह्या घरात आला का इकडं असा व्यवहार, त्या घरात गेला का तिकडं तसा व्यवहार. घरं जागच्या जागी असतात की नाही. मुंबईला एक घर आहे आणि गावाला एक घर आहे. गावचं घर गावालाच असतं का नाही. इथं आल्याच्या नंतर तसं वागतो. मुंबईला गेला का मुंबईच्या घरामध्ये तसं वागता आलं असतं. तसं जागृतीमध्ये आल्याच्या नंतर हे सगळं व्यवहार आहे का नाही. आणि स्वप्नामध्ये गेल्याच्या नंतर तिकडे व्यवहार, तो व्यवहार जसा आहे तसंच राहिला असतं नसतं. कारण आपण जसं आता जागृतीमध्ये आपला पाठ चालू आहे की नाही. हो, तसं स्वप्नामध्ये पण एखादं काहीतरी नवीन उपक्रम तिथं सुरू केले असते. मग आपण रोज आणि नित्यनेमाने झोपलो नसतो का. जाऊ द्या, ते जागृतीचं द्या सोडून, मला तिकडं पण बाकीची कामं करायची, ते पण मला करून घेतले पाहिजे, आहे का नाही. म्हणजे इतकं त्याला महत्त्व दिलं असतं. मग इतकं का महत्त्व दिलं नाही बरं तुम्ही आतापर्यंत. का तुम्हाला ते सांगावं लागलं का हे सगळं मिथ्याच आहे, कल्पित आहे. का तुम्ही तुमचा निर्णय केला. तुम्ही तुमचाच निर्णय केला का हे सगळं कसं आहे, कल्पित आहे, मिथ्या आहे का नाही. जैसे स्वप्न माझी देखीजे तेव्हा स्वप्नाची साच आपिजे. जोपर्यंत स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्न साच आपिजे. स्वप्न खरं वाटतं, आहे का नाही. मग चिवूनही पाहिजे तो काही नाही. आणि जेव्हा जागा होतो तेव्हा काही नसतं, आहे का नाही. जाऊ द्या, अजून काही तुम्हाला सांगतो की स्वप्नामध्ये एखाद्याशी आपण व्यवहार केला आणि सकाळी म्हटलं का आता हे 100 रुपये रात्री तुम्हाला मी उसने दिले होते. तुम्हाला रात्री नड आहे का नाही अडचण आली होती म्हणून मी तुम्हाला गरज केली. आणि मला फार पैसे आता माझ्याकडे नव्हते, मी पण दुसरे उसने घेऊन दिले होते. आता समोरचा मला तगादा लावतो, पैसे द्या. तर तो काय म्हणन, तुला काही बरं वाटत नाही का किंवा तुला योग्य किंवा डॉक्टरकडे न्यायचं का डायरेक्ट जाधवबाबांच्या भाषेमध्ये तुला येरवड्याला घेऊन जाऊ, आहे का नाही. असा निर्णय करू शकतो का नाही. याचा अर्थ तिथं काय आपल्याला काही कुठं शास्त्र प्रमाण, काही आधार काही घ्यावा लागतो का. आपला अनुभव आपल्याला येत असतो. आपला अनुभव येत असतो का ते कल्पित आहे. मग कल्पित आहे का कल्पित आहे. कारण दुसऱ्या दिवशी स्वप्न आहे का आपल्याला. परत कालचं स्वप्न उद्या आहे का नाही. ती राहटी राहते का तशी, ती राहटी संपून जाते. नवीन कल्पित आज हे स्वप्न पडलं तर उद्या दुसरं पडेल, नंतर कधी कधी पडणार नाही. काही काहींना स्वप्न सुद्धा पडत नाही. असा आपल्याला अनुभव येतो का नाही, अनुभव येतो. तसं हत्ती, पर्वत, नदी, नाले हे जसे प्रतीतीला येतात, हे जसे कल्पित प्रतीतीला येतात, तसं त्यातला काळ, त्यातला देश हे सुद्धा कल्पित प्रतीतीला येतात की नाही. हे सुद्धा कल्पित प्रतीतीला येतात. बरं, तिथला देश काळ जर सत्य असता तर आम्ही त्याला सत्य म्हटलं नसतो का, म्हणलं असतो. पण तो देशकाल सत्य आहे का कल्पित आहे.
कल्पित आहे, म्हणून ते पदार्थ सुद्धा कसे ठरल्यात, कल्पितच ठरल्यात, असं लक्षात घ्या. हे म्हणणे बरोबर नाही, कारण स्वप्नामध्ये हास्यादिक पदार्थाच्या बरोबरच प्रतीत होणारे अधिक काल अधिक देशही अनिर्वचनीय प्रातिभाषिक उत्पन्न होतात. हास्यादी पदार्थाप्रमाणे त्याची उत्पत्ती होते, म्हणून त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते. जसं हाती, पर्वत, नदी, नाले पदार्थाप्रमाणे त्याची उत्पत्ती होते की नाही, म्हणून त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते. कारण उत्पत्ती वाचून पदार्थाची प्रतीती होत नाही, हा नियम आहे. कारण ज्या अर्थी पदार्थ उत्पन्न झाला नाही का नाही, उत्पन्न न होता प्रतीतीला येतो, हे तुझं म्हणणं विसंगत आहे. उत्पन्न होतो म्हणून प्रतीतीला येतो. जागृतीतले उत्पन्न होतात म्हणून प्रतीतीला येतात, आहे का नाही. आईपासून बाळ उत्पन्न झालं मग प्रतीतीला आलं, आहे का नाही. तसं स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात, तिथं पण माता पिता आहे का नाही. का हत्ती असंच उत्पन्न होतो, त्याला पण माता पिता उत्पन्न होतात की नाही, हा उत्पन्न होतात म्हणून ते प्रतीतीला येतात की नाही, म्हणून प्रतीतीला येतात. उत्पन्न न होता कसं काय प्रतीतीला येईल बरं. टेबलावर घटच नाहीये, घटाची काय अनुपलब्धी आहे. मग अनुपलब्धी असताना घट मला टेबलावर दिसतो असं कोणी म्हणू शकतं का, असं म्हणू शकत नाही. तसं स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मिथ्या मानता येणार नाही. ते पदार्थ आहेचे, पण ते पदार्थ कसे आहेत त्याचा विचार वेगळा. उत्पत्ती वाचून पदार्थाची प्रतीती होत नाही, हा नियम आहे. व्यावहारिक देशकाल नून्य असता अधिक देशकालाचे ज्ञान होते. बघा आता तिथं व्यावहारिक देशकाल कसं आहे बरं. जागृतीमध्ये जर पाहिलं, जागृतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याला स्वप्न किती काळाचं पडलं होतं, 1 मिनिटाचं पडलं असेल कदाचित, काही तिच्यापेक्षा कमी काळाचं स्वप्न पडलं असेल. आणि त्याच्यामध्ये किती तुम्हाला प्रतीतीला आलं बरं. हत्तीचा कळप, नदी, नाले, पर्वत, हे काही एका घडतं का. बरं जा बरं मंगळावरती हे सगळं एका तयार करा बरं, असं चुटकीचं मांड होईल का, त्याला कितीतरी काळ जाईल का नाही. पण एवढा काळ इथं एकदम तुला प्रतीतीला आला का नाही, एकदम प्रतीतीला आला. ते कुकुदमी राजाची कथा ऐकली ना, त्याशी थोडक्यात सांगितली होती. तो आपल्या मुलीचं लग्न करण्याकरता मुलगी कोणती होती, रेवती मुलगी होती ना त्यांची, कुकुदमीची रेवती मुलगी होती. आणि तिचा एक काहीतरी वर होता काय, तिला काहीतरी असं आपला पती निवडायचा होता की नक्की कोणाबरोबर, कोणत्या राजकुमाराबरोबर लग्न करू, का जो तिला सुखात ठेवेल, का किंवा तिच्या मनातला जो भाव आहे तो पूर्ण करू शकेल. म्हणून असं त्या कुकुदमी राजाने लिस्ट तयार केली होती. आणि मग तो आपल्या मुलीला म्हणला की आता आपण आहे ना ब्रह्मदेवाच्या कुळातले आहोत, आहे का नाही, म्हणून आपला निर्णय आपण ब्रह्मदेवाकडे जाऊन करू वाटलं असतं. पण हे मृत्यू लोकामध्ये राहत होते, आहे का नाही, आणि ते सत्य लोकामध्ये राहत होते. मग आता जायचं म्हणजे काय, तिथे एक रथ तयार केला मनाच्या गतीप्रमाणे, आणि त्या रथामध्ये बसून गेले. तिथे गेल्याच्या नंतर महाद्वारावर जेव्हा आले तेव्हा तिथं आतमध्ये त्याने पाहिलं द्वारपालाने काय हे ब्रह्मदेवाच्या कुळातलेच आहे, यांना आतमध्ये प्रवेश दिला पाहिजे. आतमध्ये गेले तेव्हा तिथं 2 गंधर्व होते आणि त्यांचं गायन सुरू होतं. आता गायन सुरू झाल्याच्या नंतर आपलं काय 2 मिनिटाचं 3 मिनिटाचं गाणं असं नाही, तिथं जवळजवळ 20 मिनिटाचं गाणं होतं. 20 मिनिटाचं गाणं ते गायन वगैरे झालं आणि मग हे पुढं गेले. आणि मग पुढे गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला लगेच ती लिस्ट दाखवली, म्हणले असं असे मुलीचं लग्न करायचं, याच्यातला नक्की योग्य वर काय आहे ते मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव लागले हसायला आणि म्हणले काय आलं. अहो म्हणले तुम्हाला इथे येऊन किती काळ झाला. काय नाही, फक्त 20 मिनिटं झाले. अरे वेड्या, 20 मिनिटं नाही झाली, तिथं 27 आणि चौकड्या 27 कल्प होऊन गेले म्हणे तिथं. आतापर्यंत 27 कल्प झाले. अरे मग कल्प, मग आता त्या कोणत्या कल्पात आहे का नाही, कोणत्या युगात आहे का नाही, त्या युगामध्ये महायुगामध्ये द्वापार, सत्य, त्रेता, कृत असे असतात का नाही. पण तुम्ही कृतयुगातले, अरे कृतयुगातले जे राजे तुम्ही सांगितले का नाही, त्या राजांची हाडंसुद्धा आता हवेमध्ये त्याचे अवशेष सुद्धा शिल्लक राहिले असतील का, काही शिल्लक राहिले नसेल. मग आता त्या सत्य लोकातल्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मृत्यू लोकामध्ये, तर हे मृत्यू लोकातलं हे सगळं कसं आहे, स्वप्नाप्रमाणे आहे का नाही, हे सगळं स्वप्नाप्रमाणे. तसे जागृतीत आपण हे प्रातिभाषिक सत्याचा जर विचार केला तर हे कसं आहे, हे सगळं स्वप्नाप्रमाणे नाही का, हे सगळं स्वप्नाप्रमाणे. इथल्या लोकांना असं वाटतं की आम्हाला 100 वर्ष आयुष्य म्हणजे किती, आणि तिथल्या लोकांना 100 वर्ष म्हणजे आयुष्य म्हणजे काय, नुसतं डोळ्याचे उघड झाप करणं, गेलं 100 वर्ष निघून, आहे का नाही. तसं हे आपल्याला प्रतीतीला येतं का नाही,
ये लोकामध्ये असं प्रतीतला येऊ शकतं आपल्याला. उत्पत्ती वाचून पदार्थाची प्रतीती होत नाही हा नियम आहे. व्यावहारिक देशकाल न्यून्य असता अधिक देशकालाचे ज्ञान होते, हा मुद्दा आहे. म्हणून स्वप्नातील देशकाल प्रातिभाषिक आहे का नाही. तर तिथं देशकाल आम्ही मान्य करतो, आहे का नाही. देशकाल नाही असं आम्ही म्हणतो का, नाही. पण ते देशकाल कसे आहे त्या ठिकाणी, जर हे सगळे पदार्थ तुला प्रातिभाषिक प्रतीतीला आले, तसे तिथला देशकाल सुद्धा कसा आहे, प्रातिभाषिक प्रतीतीला येत असतो. मग तो काळ कसा असतो, एकदम अल्प, आहे का नाही. डोळ्याचे उघडझाप केले म्हणजे तितका तो सुद्धा काळ आहेच का नाही, आहे. तितक्या काळामध्ये प्रतीतीला येतं. मग तितक्या काळामध्ये जे अर्थी ते प्रतीतीला येतं ते संगतवार लागतं का, खऱ्या हत्तीशी संगतवार ते येत नाही. म्हणून स्वप्नातील देशकाल प्रातिभाषिक आहे. स्वप्नातील हास्याधिक आणि देशकाल यांची युगपत एका क्षणी उत्पत्ती होते. आणि स्वप्नामध्ये हे सगळे देशकाल, हत्ती, पर्वत, नदी, नाली वगैरे हे सारे उत्पन्न होतात. पण हे सगळे कसे उत्पन्न होतात, नुसती डोळा उघडा, पापणी उघडली कसं सगळं दिसतं का नाही, आपल्याला सगळं चित्र दिसतं, आहे का नाही. आणि डोळा झाकल्यावरती नष्ट होऊन जातं सगळं, का दिसतं आपल्याला. तसं मग हे डोळ्याची उघडझाप करण्याला किती वेळ लागतो, तितक्या काळामध्ये हे सगळं तुला प्रतीतीला येतं आणि ते सगळं नष्ट होतं, आहे का नाही. तसं जागृतीमधले सांगा बरं, तुम्ही डोळे उघडा नाही तर झाका, हे पदार्थ आहे तसेच असतात की नाही, हे आहे तसेच आहे का, याला योग्य देशकाल सामुग्री आहे. तशी त्याला योग्य देशकाल सामुग्री आहे का, ती तिथलं देशकाल सामुग्री ही कल्पित उत्पन्न झालेली आहे, म्हणून ते पदार्थ तुला कसे मानावं लागेल, कल्पितच अशा पद्धतीने मानावा लागतील. म्हणून स्वप्नातील हास्याधिक आणि देशकाल यांची युगपत एका क्षणी उत्पत्ती होते. म्हणून त्यामध्ये कार्यकारण भाव नाही. याच्यामध्ये कोणता एखादा माती असावा, त्याच्यामधून घट तयार व्हावा, मग याला कार्यकारण भाव म्हणू शकता की नाही. तसं हत्ती उत्पन्न व्हायचं आहे, हत्तीला माता पिता हे कारण, त्याच्यामध्ये देशकाळ हे पण कारण आहे ना, का देशकाल हे कारण नाही, त्याला कारण आहे ना. वैशाख ज्येष्ठामध्ये आंबे पिकतात, आहे का नाही, हे त्याला देशकाल कारण आहे का नाही, देशकाल त्याला कारण आहे, त्या कारणात ते कार्य घडत असतं, असं नेम केलं का नाही. तसं इथं सांगा, कोणतं देशकाल वगैरे कार्यकारण भाव इथं आहे का, कोणताही कार्यकारण भाव या ठिकाणी नाही असं म्हणत नाही आम्ही, आहे. पण तो सत्य आहे का मिथ्य आहे, कल्पित आहे, एका क्षणात उत्पन्न होत असतो, आहे का नाही, म्हणून तो कल्पित असतो. व्यावहारिक देशकाल न्यून्य आहेत, म्हणून स्वप्न पदार्थ योग्य देशकाल सामुग्री वाचून उत्पन्न होतात, म्हणून त्यास माता पितादी सामुग्री नाही, म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्य आहे. त्याला काही पुढं माता पिता ही अशी पुत्रासाठी माता पिता ही सामुग्री असते, आणि तिथं काही माता पिता सामुग्री आहे का, काही माता पिता सामुग्री वगैरे नसते. आपण न्यून या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, कमी काळ. आता पापणी उघडायला किती काळ लागला तुम्हाला, कमी शब्द येऊन गेलेला आहे ना तो शब्द आपल्याला, कमी पाप पुण्यामध्ये आले होता तो शब्द. शिष्य महाराज, स्वप्नातील पदार्थांची माता पितादी सामुग्री प्रतीत होते. आता नुसतं त्या ठिकाणी हत्तीचं पिल्लू प्रतीतीला आलं का, त्याची आई त्याचे वडील हे पण प्रतीतीला आले, नुसतं आम्ही हत्तीची प्रतीती सांगतो असं नाही, त्याचे माता पिता देश काळ हे सगळे त्या ठिकाणी प्रतीतीला येत असतात, आहे का नाही. तर श्री गुरु म्हणतात होते, पण ती माता पिता आणि पुत्र यांची एका क्षणात उत्पत्ती होते. हे मात्र तुझं विसंगत नाही का, तुला माता पिता हे सगळे प्रतीतीला आले का नाही. मग आधी नेम काय असला पाहिजे, आजोबा असावा, वडील असावे, नंतर मग त्याचं लग्न, नंतर त्याचा मुलगा, अशी प्रतीती यायला पाहिजे ना, अशीच प्रतीती त्या ठिकाणी यायला पाहिजे. पण ती त्याच्यात काळ थोडा जावा लागेल का नाही, आजोबाचं वय कितीतरी काळाचं आहे ते जावं लागेल, नंतर वडिलांचं वय जावं लागेल, नंतर मग तुझं लग्न, मग तुला मुलं, आहे का नाही, मग तुला मुलाची मुलं, नातू पंतू, असा काळ जावा लागेल का नाही, असा काळ जावा लागेल. पण असा काळ जातो की एका क्षणात उत्पन्न होतं, एका क्षणात उत्पन्न होतं ना. मग ते सत्य आहे का मिथ्य आहे, ते मिथ्याच मानावं लागेल ना, सत्य कसं मानता येईल आपल्याला. म्हणून श्रीगुरु म्हणतात होते बाबा, तुझं म्हणणं आहे, आम्ही नाही म्हणत नाही, पण ती माता पिता आणि पुत्र याची एका क्षणात युगपत उत्पत्ती होते, म्हणून ती माता पिता पुत्र शरीराचे कारण नाही. म्हणून ते माता पिता पुत्र शरीराचे कारण आहे का,
नाही, तुझी कल्पना त्या पुत्र शरीराला कारण ठरले का माता पिता त्याला कारण ठरले? माता पिता कारण नाही, कल्पना कारण ठरले. कारण माता पिता हे सगळं जर आणायचं असेल तर ती नाडी केवढी करावं लागेल तुला? पुरीतच नाडी. आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रवेश कसा द्यायचा बरं? त्याला दरवाजा कुठून ठेवायचा बरं? त्यांची व्यवस्था आतमध्ये कशी करायची बरं? आहे का नाही? मग तिथं स्वप्न तर पडलं आपल्याला आणि ते प्रतितीला आलं आपल्याला. मग त्याला कारण काय आहे? तुझी कल्पनाच कारण आहे का दुसरं काय कारण आहे? काहीच कारण नाही. म्हणून ती माता पिता पुत्र शरीराची कारण नाहीत. शिष्य म्हणतो, मग माता पिता पुत्राच्या उत्पत्तीला कारण तरी कोण? आहे का नाही? आता आला मुद्द्यावर. आता आला मुद्द्यावर. आतेबाई माईक चालू आहे. माईक चालू राहिलं त्यांचं. हां. शिष्य, मग त्या माता पिता पुत्रांच्या उत्पत्तीला कारण तरी कोण? तर त्यावरती आता श्री गुरु काय करतात? समाधान करतात. लक्षपूर्वक ऐका. आता हे झालेलेच आपलं चौथ्या तरंगामध्ये, पण तोच विचार आपल्याला चौथ्या तरंगात ते म्हटले की नाही. आता आम्ही थोडक्यात सांगतो, संक्षेपामध्ये सांगतो, पण आता विस्तरणं आम्ही 6व्या तरंगात करू. मग आता 6व्या तरंगामध्ये त्याचा विस्तार आता होऊ लागला. श्री गुरु म्हणतात की निद्रा दोष सहित अविद्या, अशी अविद्यास त्या पदार्थात माता पिता व पुत्रपणा उत्पन्न करते. निद्रा दोष सहित. आता आपण 2 गोष्टी पाहिल्या होत्या, हे का लक्षात तुमच्या? एक स्मृती कारण सांगितले होते, ऐक नाही, आणि एक काय सांगितलं होतं? संस्काराला काय सांगितलं होतं आपण? संस्कारजन्याला स्मृती कारण सांगितले होते. आणि स्वप्नाला निद्रा सांगितली होती ना, हा का नाही? स्वप्न निद्राजन्य आहे आणि संस्कार स्मृतीजन्य आहे, असं आपण पाहिलं की नाही? तसं हे सगळं कसं आहे? हे स्वप्न निद्राजन्य स्वरूपाचं आहे आणि हे कसं होतं? कल्पित उत्पन्न होतं. म्हणून निद्रा दोष सहित अविद्या. अविद्या शब्दाचा अर्थ काय होतो बरं? म्हणजे नाही आणि विद्या म्हणजे ज्ञान, आहे का नाही? हा. मग तिचा बाध कशाने होतो? बघा बरं, अविद्येचा बाध कशाने होतो? ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाने बाध होतो की नाही त्याचा? ब्रह्मज्ञानाने बाध होतो. आणि तिची सत्ता कोणती आहे बरं? अविद्येची. अविद्येची सत्ता. स्वप्नामध्ये अविद्येने प्रतितीला येतं की नाही, म्हणून तिची सत्ता कोणती आली? प्रातिभाषिक सत्ता आली. बरोबर आहे की नाही? मग प्रातिभाषिक सत्ता जर तिची आली असेल तर मग ब्रह्मज्ञानाची तिला गरज आहे का? जागृतीमध्ये आले तरी तिचा नाश होतो की नाही? नाश त्या ठिकाणी होत असतो. फक्त अविद्या म्हणजे जागृतीमध्ये असणारी प्रतितीला आलेली जी अविद्या आहे ना, तिचा ब्रह्मज्ञानाने नाश करायचा, असं लक्षात घ्यायचं. असो, बघा आता, निद्रा दोष सहित अविद्या. निद्रा म्हणजे आपल्याला काय लागते? झोप लागते, आहे की नाही? आपण आली या निद जेवी आपण ती करी मुग्ध का काजळे आणि मंद प्रभादीपी. आपल्याला झोप येते का नाही तेव्हा आपण कसं होतो? सावध असतो का मूड होतो? मूड होतो. आपण आली निद जेवी आपण ती करी मुग्ध. मूड करते, जड करते ती निद्रा आपल्याला, आहे का नाही? का काजळी आणि मंद प्रभादीपी. जसं दिव्याला हळूहळू काजळे आली का तिचा प्रकाश, तिची ज्योत, आहे का नाही, त्या ठिकाणी कशी होते? लहान होते, आहे का नाही? अशा पद्धतीची ही निद्रा झोप आपल्याला आली का ती आपल्याला काय करते? एकदम जड करते, म्हणजे मूड करते, काही कळू देत नाही. आणि मग त्या स्वप्नामध्ये तिचं कार्य त्या ठिकाणी चालूच असतं आणि आपण फक्त काय करतो? जडमूड होणं असं फक्त पाहत राहतो. हे सगळं दिसतं आपल्याला, पण हे कोणाचं कार्य असतं? तिचं कार्य असतं. आणि त्या कार्याला पाहणारा आपण कोण असतो? त्यातला आपण कोण असतो तिथं? बघणारा, आहे का नाही? आपण कोण असतो? तिचा साक्षी असतो, आहे का नाही? कारण बरं, ही सगळं कार्य करते, त्या कार्य करत असते. ती कार्य करताना ती चेतन आहे का? चेतन आहे का जड आहे ती अविद्या? जड आहे का नाही? आणि तिचं कार्य त्या ठिकाणी चालू असतं. म्हणजे जडाच्या ठिकाणी जड कार्य करू शकतं का? नाही. उलट तिला पाहणारा आपण आहे. त्या अर्थी त्याचा अधिष्ठान कोण आहे? आपणच आहे. कारण कल्पित पदार्थ जो असतो किंवा जड पदार्थ असतो तो जडाला अधिष्ठान किंवा कल्पिताला अधिष्ठान नसतो, आहे का नाही? असं लक्षात घ्यायचं. येणार आहे आता तो पुढे मुद्दा, खाली येतो थोडा. होईल का नाही आपला? होईल, पटकन आवरलं तर होऊन जाईल.
श्री गुरु निद्रा दोष सहित अविद्या, अशी अविद्याच त्या पदार्थात माता पिता व पुत्रपणा उत्पन्न करते. ती अविद्याच काय करते, तिच्यापासून माता पिता पुत्र ही सगळी काय करते, सगळ्याला उत्पन्न करते. आणि हिला उत्पन्न करायला काही काळ लागतो का अविद्येला? अविद्याला कोणताच काळ लागत नाही ना. तिला काय, अविद्या म्हणजे म्हणजे नाही आणि विद्या म्हणजे ज्ञान. जे खरं नाही ते खोटं आहे, ऐक नाही. आणि हे उत्पन्न करायला तिला काय खरं उत्पन्न करायचं का खोटं उत्पन्न करायचंय? खोटंच उत्पन्न करायचं ना. मग ते खोटं मला सांगा, आपण एखादा दृष्टांत देत असताना त्या दृष्टांतामध्ये किती काही भरून दिलं तर दृष्टांत काय खरा असतो का? दृष्टांत खोटाच असतो ना, ऐक नाही. अमुक मेला तमुक मेला, आपण म्हणतो हा पण गेला तो पण गेला, अख्खं गाव जरी गेलं तर आपल्याला दृष्टांताला काय त्रास होतो का? तसं हे जे नाहीचे ते खोटं खोटं कल्पित सांगायला काही फरक पडतो का? काही फरक पडत नाही. तशी ही म्हणजे नाही आणि विद्या म्हणजे ज्ञान. जी अविद्या आहे, जी खरी नाही, ती उत्पन्न करते. तिला उत्पन्न करण्याला काही खर्च येतो का? काही खर्च येत नाही त्या ठिकाणी. म्हणून अशी अविद्याच त्या पदार्थात माता पिता व पुत्रपणा उत्पन्न करते. प्रातिभाषिक पदार्थ उत्पत्तीस दोषसहित अविद्येशिवाय दुसरे कोणीही कारण नाही. बघा, प्रातिभाषिक 3 प्रकारच्या सत्ता पाहिले की नाही? एक पारमार्थिक सत्ता, एक व्यावहारिक सत्ता आणि एक प्रातिभाषिक सत्ता. व्यावहारिक सत्ता एक अविद्या असते आणि प्रातिभाषिक सत्तेत एक अविद्या असते. मग व्यावहारिक सत्तेतली कोणती अविद्या आणि प्रातिभाषिक सत्तेत कोणती अविद्या असते? नाही आठवत का? बरं, मूल अविद्या कुठं धरायची? मूल व्यावहारिक सत्य. व्यावहारिक मध्ये मूल अविद्या आणि स्वप्नामध्ये तुला अविद्या. आणि ती स्वप्नातली तुला अविद्या कशी असते? प्रतिती सत्ता मात्र फक्त, ऐक नाही, अशा स्वरूपाची असते का जास्त असते? ती प्रतिती सत्ता मात्र, ऐक नाही, थोड्या काळापुरता असते. ती कशी असते? तूल स्वरूपाची अविद्या त्या ठिकाणी असते. ब्रह्मज्ञानाशिवाय बाद होतो ना तुला तिचा विद्येचा. ब्रह्मज्ञान वाचून बाद होत असतो. ती तूल अविद्येचं कार्य असतं ना. असं आपण पाहिलं. कोणत्या तरंगात पाहिलं? तिसऱ्या पाहिलं का दुसऱ्या का चौथ्या? नाही, चौथ्या. चौथ्या तरंगात आपण पाहून झालं ना. हाय लक्षात ना? बरं, ठीक आहे. म्हणून प्रातिभाषिक पदार्थ उत्पत्तीस दोषसहित अविद्येशिवाय दुसरं कोणीही कारण नाही. तिथं दुसरं कोणी कारण आहे का? कोणीही कारण नाही. त्याच्यामध्ये सारं कारण ती अविद्याच असते. जसं आपण बघा बरं, एवढा मोठा पडदा आणि त्या पडद्यावरती काय आपण हे सगळं चित्र पाहत असतो, ऐक नाही. तर त्या पडद्यावरती चित्र खरं असतं का? त्याच्यामध्ये ते एक रीळ म्हणतो आपण, ते प्रोजेक्टर म्हणा, त्याच्यामध्ये सगळं असतं. तेवढी रीळ रोळ वगैरे त्याच्यामध्ये ते सगळं चित्र तयार केलेलं असतं, ऐक नाही. ती रीळच कारण आहे म्हणून हे सगळे चित्र दिसत की नाही आपल्याला. आणि ती रीळ नसेल तर हे चित्र दिसेल का आपल्याला? तसं हे अविद्या आहे म्हणून हे सगळं दिसतंय की नाही आपल्याला. आणि अविद्या नसेल तर दिसेल का आपल्याला? दिसत नाही. दोषसहित अविद्येपासून जे उत्पन्न होते ते शुक्ती रजताप्रमाणे मिथ्या आहे. आणि दोषसहित अविद्येपासून, आता मागं झालंच ना आपलं हा मुद्दा, म्हणून म्हणजे हे पदार्थाला उत्पन्न करण्याला कारण कोण आहे? दोषसहित अविद्याच काय करते? हे सारे पदार्थ उत्पन्न करते. ते पदार्थ कसे असतात? शुक्ती रजताप्रमाणे मिथ्या असतात. शुक्तीवरती आपल्याला काय भासतं? पुरुष रजत भासतं. रजत भासतं. किंवा पुरुष रजत भासतं. स्थानवर पुरुष भासतो आपल्याला, मरुभूमीत मृगजळ भासतं, असं आपण पाहिलं की नाही? असं आपल्याला पाहिलेलं. मग याच्यामध्ये काहीतरी कारण असेल ना. विनाकारणाचं का भासतं आपल्याला बरं? मग दोरीवरती सर्प भासलं, त्याला कारण काय बरं? मंद अंधकाराने. मंद अंधकाराने हा दोष आहे का नाही? हा दोष आहे त्या ठिकाणी. समजा आकाश आपल्याला निळं दिसतं, याला कारण काय? याला पण कारण असेल ना. धूर्ता देश आहे का नाही कारण त्याला? धूर्ता देश याला कारण आहे का नाही? कारण आहे त्या ठिकाणी. स्थानवर पुरुष काय वाचला, त्याला पण मंद अंधकारातील दोष आपल्याला प्रतितीला येतात की नाही? प्रतितीला येतात. शुक्तीवरती रजत भासलं, त्याला पण कारण आहे का नाही? अहो, त्याला कारण काय बरं? मंद अंधकारातील दोष आहे का? धूर्ता दोष आहे. धूर्ता देश आहे का नाही? हे कारण आहे का नाही? त्याला जवळून दिसतं का आपल्याला? जवळून दिसत नाही. मग हे दोष आहे का नाही? हे सगळं काय आहे? अविद्येचं कार्य.
म्हणून स्वप्न पदार्थ सत्य नाहीत, मिथ्या आहेत. स्वप्नस्थ पदार्थाचे उपादान कारण अंतःकरण आणि साक्षात अविद्याच आहे. आता बघा, आता ह्या ठिकाणी स्वप्नस्थ पदार्थाला उपादान कारण काय? आता कारणावाचून कार्य उत्पन्न होतं का हो? कारण असलंच पाहिजे का नाही? कारण त्या ठिकाणी असलं पाहिजे. माती नाही आणि घट उत्पन्न झाला, कोणाला तरी योग्य वाटेल का? कोणालाही योग्य वाटणार नाही. ज्या अर्थी माती आहे त्या अर्थी घट आहे, ज्या अर्थी माती नाही त्या अर्थी घट नाही. असं लक्षात येतं का नाही? हे लक्षात येऊन जातं आपल्याला. म्हणून स्वप्नस्थ पदार्थाचे उपादान कारण, आपण उपादान कारणाची व्याख्या काय केली होती? ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही, ते त्याचं काय आहे? उपादान कारण आहे. मग आता इथं उपादान कारण एक असेल का दोन असेल? दोन धरलं पाहिजे ना आपण. ऐक नाही, हे स्वप्नस्थ पदार्थ उत्पन्न होतात, हे नुसतं कल्पित कल्पिताला अधिष्ठान होईल का? अविद्याला अधिष्ठान होईल का? त्याला पाहणारा कोणीतरी असला पाहिजे ना. मग त्याला एक निमित्त कारण असलं पाहिजे आणि एक उपादान कारण असलं पाहिजे. हे मान्य आहे का नाही आपल्याला? हे दोन्ही पण असलं पाहिजे. तसं नुसतं स्वप्नस्थ पदार्थ उत्पन्न झालं आणि बिना कारणाचं उत्पन्न झालं असं उत्पन्न होत नाही. कारण नसेल तर कार्य उत्पन्न होत नाही. ज्या अर्थी स्वप्न प्रतीतीला आलं त्या अर्थी त्याला कोणीतरी कारण असलं पाहिजे. मग नक्की कारण कोण आहे? एक तर अविद्या कारण आहे, एक अविद्या कारण आहे, आणि दुसरं कोण कारण आहे? दुसरं कारण तू आहे ना. कारण पाहिलं कोणी? अविद्येने पाहिलं का? तू अंतःकरण. पाहिलं? गेलं काय? नेटवर्क जाते माझं ना. पाहिलं कोणी? तुम्ही. अविद्येने पाहिलं का तुम्ही पाहिलं ते स्वप्न? अंतःकरणाने. अंतःकरणाने पाहिलं. अंतःकरण जड नाही का? जडाला जड अधिष्ठान होईल का? नाही. मग एक अविद्या कारण आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि अविद्या कारण झालं तर मग तुम्ही पण कारण नाही का त्याला पाहणार आहे? कारण अविद्येने तुम्हाला किंवा अंतःकरणाने सांगितलं का तुम्हाला का तुम्ही त्याला कोणीतरी पाहणारे होते? तुम्ही कोणीतरी त्याला पाहणारे होते, आहे का नाही? मग तुम्ही सुद्धा कारण आहे का नाही? मग तुम्ही कोणतं कारण आहे आणि अविद्या कोणतं कारण आहे? ह्या दोन्ही कारणाचा विचार केला पाहिजे का नाही? केला पाहिजे आपण. ते दोन्ही कारणं आता वेळ किती आपल्याकडं? एक 4-5 मिनिटामध्ये 10 मिनिटापर्यंत आपण करू विचार त्याचा. स्वप्नस्थ पदार्थाचे उपादान कारण अंतःकरण किंवा साक्षात अविद्या. दोन पर्याय दिले. एक अंतःकरण म्हणा, नाहीतर मग त्या ठिकाणी अविद्या म्हणा. का आहे? अंतःकरण उपादान कारण मानले, अंतःकरण उपादान कारण मानले तर साक्षी चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. आता तुम्ही जर अंतःकरण उपादान मानलं, ठीक आहे ना, तर साक्षी चैतन्याचे अधिष्ठान आहे. आता हे आपण मागं पाहिलं का नाही? जीवाची व्याख्या पाहता असताना अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचा अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब असं पाहतो की नाही? ही जीवाची व्याख्या करतो की नाही? मग अंतःकरणाला अधिष्ठान कोण आहे? चैतन्य आहे का नाही? कारण अंतःकरण सुद्धा सत्य आहे का कल्पित आहे? कल्पित आहे. आणि मग जे कल्पित असतं, अविद्याने युक्त असतं, ते सगळ्याला आश्रय कोण असतं? चैतन्याचा आश्रय असतं ना. चैतन्याच्या आश्रयाला हे राहतं का नाही? चैतन्याच्या आश्रयाला हे सर्व राहत असतात. म्हणून अंतःकरण उपादान कारण मानले तर साक्षी चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान झाले. मग साक्षी चैतन्य काय? मग आपण काय म्हणतो? मी स्वप्न पाहिलं, मग मी त्याचा कोण आहे? साक्षी आहे, ऐक नाही. मग साक्षी चैतन्य त्याला अधिष्ठान झालं का नाही? साक्षी चैतन्य पण अधिष्ठान त्याला त्या ठिकाणी झालं. अविद्या उपादान कारण मानले. आता समजा अविद्या अंतःकरणाला सोडून द्या आणि अविद्या उपादान कारण मानले तर ब्रह्मचैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे, ऐक नाही. अविद्या कुठं आहे? चैतन्याच्या आश्रित. मग कोणत्या चैतन्याच्या आश्रित? ब्रह्मचैतन्याच्या आश्रित, ऐक नाही. ब्रह्मचैतन्याच्या आश्रित. आणि अंतःकरण कशाच्या आश्रित? कुठंच चैतन्याच्या आश्रित. हे आहे का लक्षात? का विसर पडला आपल्याला? आहे लक्षात ना? ठीक आहे. जर जास्त जड होत असेल तर मग हा विषय आपण उद्याला पाहू वाटलंच तर. आता फक्त सरळ सरळ मुद्दा सांगतो वाटलंच तर. याला थोडं वाचून घ्या वाटलंच तर, आणि याचा विचार आपण उद्या बारकाईनं करू वाटलंच तर. किंवा तुम्हाला शंका लक्षात नाही आली तर परत विचारा. बघा, अंतःकरण उपादान मानले तर साक्षी चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे, एक मुद्दा. किंवा व अविद्या उपादान कारण मानले तर ब्रह्मचैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. म्हणजे स्वप्न हे अंतःकरणाचा किंवा अविद्येचा परिणाम आहे आणि साक्षी किंवा ब्रह्मचैतन्य विवर्त आहे. म्हणजे आपल्याला कुठे जायचं आता? तरंगा चौथा, आणि चौथ्या तरंगामध्ये आपण काय पाहिलं होतं? मी फक्त आता सांगून जातो. परिणाम व विवर्त. हा, ब्रह्मचैतन्य त्याचं विवर्त उपादान कारण आहे. पण उपादान कारण आहे का? आहेच आहे. आणि अविद्या त्याचं कारण आहे का? उपादान कारण आहेच आहे. मग अविद्याला तुम्ही काय म्हणणार? निमित्त उपादान कारण म्हणणार. आणि ब्रह्मचैतन्याला निमित्त म्हणणार का विवर्त उपादान कारण?
आ विवर्त उपादान कारण. विवर्त उपादान कारण ब्रह्मचैतन्याला म्हणायचं ना, अविद्याला निमित्त उपादान कारण म्हणायचं आहे का नाही. निमित्त उपादान कारण त्याचं म्हणायचं. आता हे निमित्त उपादान कारण आपण मागं पाहिलं का नाही, काय त्याची व्याख्या आहे बरं. उपादान कारणाच्या समान सत्तावान आणि अन्यथरूप आहे का नाही. उपादान कारणाच्या समान सत्तावान आणि अन्यथरूप आणि विवर्त उपादान कारणाचं कारण काय सांगितलं. विवर्ताचं उपादानाहून विपरीत स्वभावान आणि आज्ञाथरूप असं पाहिलं की नाही आपण. हे पाहिलं. आता तसं उपादान कारणाच्या समान सत्तावान आणि अन्यथरूप, जसं दुधाचं दही होतं का नाही. मग दुधाची सत्ता आणि दह्याची सत्ता भिन्न आहे का एकच आहे. भिन्न आहे. दुधाची सत्ता प्रातिभाषिक आहे का व्यावहारिक आहे. व्यावहारिक आहे. दुधाची सत्ता आणि दह्याची सत्ता व्यावहारिकच आहे ना. हा. हो. आणि स्वभाव भिन्न आहे का एकच आहे. स्वभाव भिन्न. आणि दूध गोड असतं आणि दही आंबट असतं. मग काय झालं, स्वभाव विपरीत आहे का नाही. आणि सत्ता समान आहे का नाही. बरं, सत्ता समान आहे. बरं, हे झालं तुम्हाला. बरं, आणि विवर्त सांगत असताना त्याची व्याख्या काय केली आपण. अधिष्ठानाहून विपरीत स्वभाव. अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथरूप आहे का नाही. आता उदाहरण काय दिलं तिथं आपल्याला, स्थानवर पुरुष हे उदाहरण दिलं का नाही. बरं, मग स्थानूची सत्ता कोणती आणि पुरुषाची सत्ता कोणती. स्थानूची प्रातिभाषिक येईल ना आणि पुरुषाची व्यावहारिक सत्ता. कसं बरं असं. स्थानूची व्यावहारिक येणार आणि पुरुषाची प्रातिभाषिक आहे ना. पुरुष तुम्हाला भासला आहे का खरा आहे तिथं. नाही, पुरुष भासलाय. मग तो स्थानू खरा आहे का नाही. मग स्थानूची व्यावहारिक सत्ता आणि पुरुषाची प्रातिभाषिक सत्ता आहे का नाही. सत्ता भिन्न आहे का नाही. आणि स्वभाव कसा आहे त्यांचा. भिन्न आहे पण भिन्नचे. स्वभाव भिन्न आहे का नाही. हा, मग अन्यथ रूप झालं का नाही. रूप अन्यथ झालं का नाही त्यांचं. अन्यथ दुधाचं दही हे पण अन्यथाच आहे ना. आणि स्थानवरला पुरुष हे पण अन्यथ आहे ना. फक्त उपादानाच्या विपरीत स्वभावान म्हणजे परिणाम आणि अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान म्हणजे विवर्त. आणि दुधाचं दही हे परिणाम झाला. कसं बोलता तुम्ही. अन्यथा आणि विपरीत करताना कसं करणार तुम्ही. अन्यथा आणि विपरीत मध्ये स्थानू आणि हे पुरुष. अन्यथा आहे ना, दुधाचं दही हे पण अन्यथाच आहे ना. अन्यथा झालं का नाही. अन्यथा रूप झालं का नाही. आणि स्थानावरला पुरुष हे पण अन्यथा रूपच आहे का नाही. हा, आणि समान सत्तावान दूध आणि दही समान सत्ता आहे. आणि स्थानू पुरुषाची विपरीत सत्ता आहे ना. त्यांची सत्ता विपरीत आहे. म्हणून चैतन्याच्या ठिकाणी कसं सांगताना विचार करताना चैतन्याचा विवर्त, जसं आता माता पिता आहे का नाही आणि त्यांच्यापासून एक मुलाची उत्पत्ती होती, बरोबर आहे का नाही. बरं, मग ती माता त्या मुलाला आहे का नाही. माता आणि मूल काय ते प्रकार आहे माझ्या आता ते लक्षात येत नाही. मी तुंतुने महाराजांचं ते ऐकलं होतं, पण मी ते कीर्तनात ऐकलं होतं. मी एकदा चालूमध्ये एवढं स्पष्ट ऐकलं नव्हतं. ते त्यांनी बरोबर दिलं होतं की माता त्या मुलाला कोण कारण आहे आणि पिता त्या मुलाला कोण कारण आहे. असं ते सांगत असताना माता जी आहे ना, ती उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथ रूपे आहे का नाही. आणि पिता सांगत असताना आहे ना, ते अधिष्ठानाहून विपरीत आणि अन्यथ रूप असं त्याने त्या ठिकाणी सांगितलं. पण ते कीर्तन माझ्या लक्षात नाही आता नक्की ते राहिले का. मला जर सापडलं तर मी उद्याला त्याच्यावरती सांगू शकतो आपल्याला. त्यांनी फार ते संगतवार करून सांगितलं होतं, पण मी विसरून गेलो. बरं, ठीक आहे. आता हा विचार आपण उद्याला करू राहिलेला. आता या ठिकाणी आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम.